शैक्षणिक व इतर उपयुक्त व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राईब करा ऑल इन वन फॉर VI या आपल्या यूट्यूब चॅनलला. तसेच बेल आयकॉनला देखील क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स हे आपल्याला सर्वात प्रथम प्राप्त होतील. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व आपल्या मित्रमैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत शेअर करायला सुद्धा विसरू नका. नमस्कार, मृण्मयी जोशी बोलते आहे. आजच्या आपल्या मराठी व्याकरणाच्या पाठात आपण प्रयोग म्हणजे काय हे बघणार आहोत. तर त्या अगोदर थोडीशी उजळणी म्हणून आपण कर्ता, कर्म आणि सकर्मक व अकर्मक क्रियापदं याची आधी उजळणी करून घेऊयात. तर सर्वप्रथम क्रियापद म्हणजे काय ते बघूयात. क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द. क्रियापदाने दर्शवलेली क्रिया करणारा वाक्यात जो कोणी असतो त्याला कर्ता असे म्हणतात. आता क्रिया कर्त्याशी न थांबता ती कधीकधी पुढे जाते व ती ज्याच्यावर घडते त्याला वाक्यातील कर्म असे म्हणतात. कर्ता, कर्म आणि क्रियापद हे वाक्यातील महत्त्वाचे घटक आहेत. वाक्यातील कर्ता शोधताना प्रथम वाक्यातील क्रियापदाचा मूळ धातू शोधून काढून त्याला नारा असा प्रत्यय जोडून कोण असा जेव्हा आपण प्रश्न करतो तेव्हा आपल्याला वाक्याचा कर्ता मिळतो. आता उदाहरण घेऊन स्पष्ट करते. रामा आंबा खातो या वाक्यात खा हा धातू आहे. त्याला जर नारा हा प्रत्यय आपण जर लावला तर खाणारा असा शब्द होतो. खाणारा कोण असा जर आपण प्रश्न विचारला तर रामा हे उत्तर मिळते. त्यामुळे रामा हा या वाक्यातील कर्ता आहे. दुसरं उदाहरण बघू. विद्यार्थी प्रामाणिक आहे या वाक्यात आहे हे क्रियापद आहे. तर अस हा धातू याच्यात आहे. तर असला आपण जर नारा असा आपण जोडला तर असणारा कोण, तर उत्तर विद्यार्थी मिळतो. म्हणून विद्यार्थी हा या वाक्यातील कर्ता आहे. आता तिसरं वाक्य पाहू आपण. मला दूध आवडते या वाक्यात आवडते हे क्रियापद आहे. आवड हा त्यातला मूळ धातू. आवडणारे कोण असा जर प्रश्न विचारला तर दूध हे उत्तर मिळते. त्यामुळे दूध हे या वाक्यातील कर्ता आहे. तर वाक्यातील क्रियापदाने दाखवलेली क्रिया कर्त्यापासून निघते आणि ती दुसऱ्या कोणावर तरी किंवा कशावर तरी घडते. त्या क्रियेचा परिणाम ज्याच्यावर घडतो किंवा त्या क्रियेचा रोग ज्याच्याकडे असतो त्याला क्रियेचं कर्म असं म्हणतात. तर आता रामा आंबा खातो हे जर आपण वाक्य पाहिलं तर या वाक्यात कर्म शोधायचं असेल तर खाण्याची क्रिया कोणावर घडतीये असा आपण प्रश्न विचारला तर आंबा हे उत्तर मिळतं. म्हणून रामा आंबा खातो या वाक्यात आंबा हे कर्म आहे. आता आपण सकर्मक क्रियापद आणि अकर्मक क्रियापद म्हणजे काय याची उजळणी करूया. तर सर्वप्रथम सकर्मक क्रियापद म्हणजे काय बघूया. अनुराग निबंध लिहितो असं वाक्य मी म्हणलं तर या वाक्यात अनुराग हा या वाक्याचा कर्ता आहे. लिहिणारा कोण असा प्रश्न विचारला तर अनुराग हे उत्तर मिळतं. त्यामुळे अनुराग हा या वाक्याचा कर्ता आहे. आता लिहितो ही जी क्रिया आहे ती जर आपण वाक्यातलं कर्म काढलं, कर्म आहे निबंध. काय लिहितो तर निबंध लिहितो. नुसतंच अनुराग लिहितो असं म्हणलं तर वाक्य पूर्ण होत नाही. तर लिहितो या क्रियापदाला कर्माची गरज आहे म्हणून ते सकर्मक क्रियापद आहे. तर ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची जरुरी लागते त्याला सकर्मक क्रियापद असं म्हणतात. आता आपण अकर्मक क्रियापद म्हणजे काय बघू. जर मी वाक्य घेतलं मी रस्त्यात पडले तर या वाक्यात पडण्याची क्रिया जी आहे ती माझ्यावर घडती आहे. म्हणजे ती क्रिया जी आहे ती कर्त्यापासून पुढं जात नाही. जर मी म्हणलं की मी पडले ह्याला पूर्ण अर्थ आहे. ती क्रिया घडून आणखीन पुढे कुठे जात नाही. म्हणजेच थोडक्यात पडणे ह्या क्रियापदाला कर्माची गरज नाही म्हणून
पडले हे क्रियापद अकर्मक आहे. त्यामुळे मी रस्त्यात पडले हे अकर्मक क्रियापद असलेलं वाक्य आहे. अजून उदाहरण देता येतील. उद्या पौर्णिमा आहे हे वाक्यही अकर्मक क्रियापद असलेलं वाक्य आहे. आता आपण प्रयोग म्हणजे काय ते बघू. तर तुम्हाला कर्ता म्हणजे काय, कर्म म्हणजे काय हे पूर्ण कळलं. आता वाक्यात कर्त्याला किंवा कर्माला प्राधान्य दिल्यामुळे क्रियापदाचं रूप त्याप्रमाणे बदलतं. तर वाक्यातील कर्ता, कर्म, क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला प्रयोग असे म्हणतात. परत एकदा सांगते. वाक्यातील कर्ता, कर्म, क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला प्रयोग असे म्हणतात. तर प्रयोग हा जो शब्द आहे तो संस्कृत शब्द आहे आणि तो प्र अधिक युज यावरून तयार झालेला आहे आणि त्याचा अर्थ जुळणी किंवा रचना असा आहे. तर प्रत्येक वाक्यात जे क्रियापद असतं त्याच्या रूपाची ठेवण किंवा रचना अशी असते की ते क्रियापद कधी कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग, वचन किंवा पुरुष याप्रमाणे बदलते. तर कधीकधी ते क्रियापद अजिबात बदलत देखील नाही. कर्त्याची किंवा कर्माची क्रियापदाची अशी जी जुळणी असते किंवा ठेवण असते, रचना असते त्यालाच व्याकरणात प्रयोग असं म्हणतात. तर या प्रयोगाचे 3 मुख्य प्रकार आहेत. ते आहेत पहिला कर्तरी प्रयोग, दुसरा कर्मणी प्रयोग आणि तिसरा आहे भावी प्रयोग. तर आता आज आपण इथेच थांबूया. आज आपण कर्ता, कर्म याची उजळणी केली. तसंच सकर्मक, अकर्मक क्रियापदं म्हणजे काय हे पाहिलं आणि प्रयोगाची व्याख्या पाहिलेली आहे आणि त्याचे 3 प्रकार जे आहेत कर्तरी, कर्मणी आणि भावे प्रयोग असं आपण म्हटलेलं आहे. तर ह्या कर्तरी, कर्मणी आणि भावे प्रयोगाविषयी आपण पुढील मराठी व्याकरणांच्या पाठांमध्ये जास्त माहिती घेणार आहोत. आज आपण इथंच थांबूया. धन्यवाद.